जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघने व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले। निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर निषेध व्यक्त करण्यात आला। जिजाऊ ब्रिगेडच्या मते हा हल्ला केवळ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील नसून भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे। निवेदनात म्हटले आहे की भूषण गवई आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर सरन्यायाधीश पदावर पोहोचले असून त्यांच्या विरोधात जातीय व वर्णचस्ववादी मानसिकतेमुळे अशा अपमानजनक घटना घडल्या आहेत। याशिवाय निवेदनात शिक्षण व सामाजिक कार्य करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्यावर लादलेले चुकीचे गुन्हे मागे घेऊन त्यांना ताबडतोब जेलमधून सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव, मराठा सेवा संघ इंजिनियर सुरेश इथापे, राष्ट्रवादी महिला उपजिल्हाध्यक्ष सुनीता वालेकर, शिवाजीराव साळवे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष करुणा काळे, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित सादर करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा हा गंभीर प्रकार केवळ व्यक्तीवरच नाही तर भारतीय संविधानावरही झालेला हल्ला आहे। त्यामुळे हल्लेखोराविरुद्ध तातडीने कठोर कारवाई केली जावी, तसेच सोनम वांगचुक यांना लादलेले चुकीचे गुन्हे मागे घेऊन त्वरित सुटका व्हावी। या प्रकारामुळे बहुजन समाजातील प्रतिभावंत व्यक्तीवरील जातीवादी त्रास स्पष्ट होत आहे आणि अशा घटना राज्याने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे। समाजातील 12 बलुती व 18 पद जातींना घेऊन जिजाऊ ब्रिगेडमध्ये कार्य करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय हा सहन करून घेतला जाणार नाही। कुणीही खालच्या थराला येऊन एखाद्याला अपमानास्पद वागणूक दिली तर ते अन्यायाला वाचा नक्कीच फोडणार। सर्व समाज बांधव व सर्व समाज संघटनांनी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे, तरच आपली वज्रमूठ बनेल, हे ॲडव्होकेट स्वाती जाधव यांचे वक्तव्य आहे। निवेदन सादर करताना ॲडव्होकेट स्वाती जाधव, जिल्हाध्यक्ष सुनीता वालेकर, महिला उपजिल्हाध्यक्ष करुणा काळे, उपजिल्हाध्यक्ष सोनाली वाघमारे, वंदना इतापे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुनंदा तांबे, सचिव उषा काळभोर, सचिव सहभागी शुभांगी निंबाळकर, सह संघटना उषा शिंदे, स्वाती शेटे, जयश्री गिरवल, शारदा जगदाळे, राजश्री शितोळे, प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर कल्पना ठुबे, अंबिकाताई भिसे, स्वाती पवार, भारती दिवटे, सोनाली वाघमारे, जयश्री कुटे, डॉक्टर अलका पवार, योगिता कर्डिले, कार्याध्यक्ष, तसेच इंजिनियर सुरेश इथापे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष बाबूराव महाडिक, कार्याध्यक्ष औटी शंकर निंबाळकर, श्रीकांत व इतर मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आजचं हे उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका वकिलाने त्या ठिकाणी बूट भिरकवलेला आहे आणि हा जो बूट आहे त्यांनी भिरकवलेला जो बूट हा व्यवस्थेवर भिरकवलेला आहे। हा या देशातील दलित ज्यांना मान्य नाही, दलितांची बुद्धिमत्ता ज्यांना मान्य नाही, अशा लोकांनी हा बूट भिरकवलेला आहे। आणि मला या ठिकाणी सांगायचं की त्यांनी जो भिरकवलेला बूट जो आहे हा दलितावर नाही, भूषण गवई साहेबावर नाही, हा घटनेवर या ठिकाणी भिरकवलेला बूट आहे। तर ही जी घटना आहे या देशातील दलितांच्या मनामध्ये या घटनेमुळे प्रचंड दुःख झालेलं आहे आणि या देशातील राजकीय व्यवस्था जी आहे या व्यवस्थेने या गोष्टीचा या ठिकाणी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। कारण अशा प्रकारची जर व्यवस्था निर्माण झाली आणि या देशामध्ये अशाच प्रकारचे बूट भिरकवणं चालू झालं तर ते या देशाच्या हिताचं राहणार नाही आणि या समाजामध्ये ज्या सलोखा आहे हे सलोखा या अशा गोष्टीमुळे या ठिकाणी बिघडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या शासनाने आणि जे राज्यकर्ते आहेत यांनी याचा विचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत। हा देश गंगा जमनी तहजीबचा देश आहे। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात आणि ज्या ठिकाणी
अशा प्रकारची एकी असते त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी होत असतो। ही जी भूमिका आहे या देशाची आत्तापर्यंतची आनंदाने राहणारा हा देश आहे। तर माझी शासनाला, राज्य सरकारला असेल आणि केंद्र सरकारला असेल की आपण जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हे जे कृत्य केलेलं आहे त्याबद्दल त्याला कडक शासन त्या ठिकाणी होण्यासाठी शासनाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। गवई साहेबांनी त्यांचा मोठेपणा त्या ठिकाणी दाखवला। त्यांनी त्या ठिकाणी कुठली वैयक्तिकरित्या त्यांनी कारवाई करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नाही, परंतु पोलीस डिपार्टमेंटची आणि शासनाची या ठिकाणी जबाबदारी आहे की त्यांनी अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आजच्या या निमित्तानं आमच्या भगिनी महिला ब्रिगेडच्या सर्व या रणरागिणी आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी या घटनेचा त्या ठिकाणी तीव्र असा निषेध व्यक्त केलेला आहे। आणि भविष्यामध्ये या घटना होत असतील तर आम्ही संभाजी ब्रिगेड असेल, महिला जिजाऊ ब्रिगेड असतील, मराठा महासंघ असेल, राष्ट्रीय चर्मकार महासंघ असेल, RPIच्या संघटना असतील, माळी समाजाच्या संघटना असतील, या सर्व संघटना एकत्रितरित्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतील त्याला आम्ही तीव्रपणे त्या ठिकाणी विरोध करणार आहोत। आणि शासनाला आम्ही एकच या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा आमची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि या अशा गोष्टी पुन्हा जर घडत असतील तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आम्ही तीव्र प्रकारचे या ठिकाणी आंदोलन करू। आम्ही कुठल्याही दडपशाहीला आणि कुठल्याही गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी घाबरणार नाही, एवढं या ठिकाणी मी आजच्या निमित्ताने। जय जिजाऊ, जय शिवराय। तसं पाहिलं तर एक खूप निंदनीय घटना घडलेली आहे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती ज्या वकिलांनी जो आक्षेपार्ह कृत्य केलेलं आहे ते कृत्याचा सगळ्याच तसं पाहिलं तर संपूर्ण भारतभर किंवा पूर्ण राज्यातनं असेल, पूर्ण देशातनं असेल, सर्व संघटना निषेध करत आहेत। जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतःही आणि आपली टीम जी आहे, जिजाऊ ब्रिगेड असेल, चर्मकार संघटना असेल, राष्ट्रवादी असतील, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष असतील, आम्ही सर्वांनी तिथे येऊन निषेध केलेला आहे। खरंच ही खूप निंदनीय बात आहे की एखाद्या सरन्यायाधीशावरती जो असा प्राणघातक हल्ला होतो किंवा अपमानास्पद वागणूक दिली जाते। आपण म्हणतो दुनिया सुधारली आहे, शिक्षण आणि सगळ्या गोष्टी होत आहेत, पण तसं नाहीये। काही वर्चस्ववादी लोक आहेत, त्यांना बाकीच्यांचं अस्तित्व नको आहे हे मिटवण्यासाठी किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी हे कृत्य घडलेलं आहे। हे कृत्य घडत असताना किंवा वरिष्ठांच्या किंवा तसेच बाकीच्यांच्या कानावरती जाऊनही त्याच्यावरती कुठल्याही दुसऱ्या समाजाने असेल किंवा कुणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाहीये किंवा त्याचा निषेध केलेला नाही। मी असं म्हणेल याचा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही भारतभर आणि पूर्ण जगामध्ये या गोष्टींचा निषेध झाला पाहिजे। जे आता जाती भेदभाव असतील किंवा एखाद्याच्या संविधानामध्ये जो भूषण गवळी जे आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आज तिथे बसलेले आहेत, पण जे समाजकंटक आहेत त्यांना ते दाखवले जात नाहीये। त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी अपमानास्पद वागणूक द्यावी आणि त्यांना खाली पाहण्याची वेळ यावी हे कृत्य करण्यात आलेलं आहे। याचा पूर्णपणे जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी असेल आणि चर्मकार संघटना असेल पूर्णपणे निषेध करत आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। जिजाऊ माता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या 18 पगड जातींना आणि वाऱ्याबंदी त्यांना घेऊन चालणार होते। तसंच आता जिजाऊ ब्रिगेड ही सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि कुणावरतीही अन्याय झाला तर इथून पुढे जिजाऊ ब्रिगेड ही शांत बसणार नाही, पूर्णपणे निषेध तिचा तो जाहीर करणार आणि त्याला पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करणार। जय जिजाऊ। महिला आहेत, राष्ट्रवादीच्या महिला, परत जिजाऊ ब्रिगेडच्या महिला, सर्वजणी आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। आम्हाला न्याय पाहिजे, कोणत्या तरी गोष्टीसाठी न्याय पाहिजे। कारण आज जे हे कृत्य झालेलं आहे, जे न्यायाधीश आहेत यांच्यावर जे बूट फेकून मारण्याचं कृत्य जे केलेलं आहे, आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे। जर संविधानावर चालणाऱ्या देशामध्ये जर असं कृत्य होत असेल, जर न्यायाधीश साहेबांना जर बूट फेकून मारत असतील तर हे खूप निंदनीय आहे आणि असं झालं नाही पाहिजे आपल्या देशामध्ये।
त्याच्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहोत आणि त्या निवेदनानुसार त्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढंच मी बोलते.